थांबवतंय, माफ करा, थोडंसं थांबवतंय. विरोधी पक्ष नेते अजित पवार बोलतायत, थेट जाऊया. घेऊन चला बाहेर. इकडे का जंगी स्वागत केलंय. मी खरं तर कालच पुण्यामध्ये आलेलो होतो. काल मी दुपारपासून पुण्यात होतो. काल मी माजी आमदार लक्ष्मण जगताप टिळक असतील किंवा आपले बापटसाहेब पण ह्याच्यात विश्रांती घेत आहेत, त्यांची पण तब्येतीची चौकशी करण्याच्या करता आणि माझे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्र्यांच्या बरोबर आपण ज्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये घेतोय, 9 शहरामध्ये जवळपास 10.5 खेळाडू आणि प्रशिक्षक सगळे मिळून त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. ह्या स्पर्धाचं उद्घाटन काल त्या ठिकाणी होतं. अशा विविध कार्यक्रम होतो आणि आज मी दिवसभर पुण्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतो. तर आमचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला विनंती केली होती की तुम्ही सकाळी बारामती गेस्ट हाऊसला येत आहे, तर आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. आणि ते भेटायला आले, पण त्यांच्या भेटण्या पाठीमागचा उद्देश असा होता असं मला माहिती नव्हतं. मला वाटलं नेहमी कार्यकर्ते भेटायला येतात तशा पद्धतीनं काही काम असेल, कारण परवाच पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये महिलांचं जनजागरण अभियान आम्ही महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे. त्याचं पण नियोजन शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं होतं. आणि बाकीच्या बाबतीमध्ये मला जो काही मीडियाला बोलायचं होतं ते मुंबईमध्ये असताना मी त्या ठिकाणी बोललेलो होतो. मला पुन्हा हे विषय त्या ठिकाणी वाढवायचे नाही. मला माझं काम करत राहायचं. आम्ही आमच्या कामाला महत्त्व देतो आणि लोकांच्या प्रश्नाला महत्त्व नाही. दादा, भाजप ज्या पद्धतीने अजेंडा पुढे रेटतं हिंदुत्वाचा, त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी आता आक्रमकपणे मैदानात उतरणार का? या संदर्भामध्ये पहिल्यापासूनच राष्ट्रवादीची स्थापना पवारसाहेबांनी 10 जून 1999ला केली. तीच मुळात स्वाभिमानातनं राष्ट्रवादीची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. आणि पहिल्यापासून आम्ही सगळेजण पुरोगामी विचार मांडणारेच लोक आहोत. पूर्वी एकत्र काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचा पण विचार सर्व धर्मसमभाव आणि पुरोगामी असाच प्रकारचा होता. नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे वेगवेगळे झाले तरी देखील आम्ही त्याच दिशेने काम करत आलेलो आहोत. आणि महापुरुष असतील, बाकीचे आपले सगळे वडीलधारी असतील, यांनी आपल्याला जी काही शिस्त घालून दिलेली आहे, जे काही आपल्या सगळ्यांच्या वर एकंदरीत त्यांचा जो विचाराचा पगडा आहे आणि आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत त्याला कुठेही धक्का न लागता पुढं जावं असा आमच्या सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. आपल्याला माहिती आहे की मी माझ्या भूमिकेशी ठाम असतो. मी त्याहीबद्दल माझी भूमिका मांडलेली आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस भारतीय नागरिक असता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि जे काही घटना, कायदा, नियम केलेले आहेत त्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. परंतु हे पालन करत असताना प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. विचार स्वातंत्र्य आहे, त्याच्या संदर्भामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि मी जी काही भूमिका मांडली ती सगळ्यांना पटलीच पाहिजे असाही माझं काही हे नाही आहे, म्हणणं नाही. पण मी मांडलेली भूमिका ही चुकीची, हे चुकीचं ठरवणार कोण? मी मांडलेल्या भूमिकेच्या बद्दल तुम्ही माफी मागा. अरे मी काय अशी गुन्हा केला किंवा अपशब्द वापरलाय किंवा जसं मध्ये राज्यपाल, मंत्री, सत्ताधारी पक्षाचे आणि आमदारांनी बेताल वक्तव्य केले, अपशब्द वापरले, जे शब्द वापरायला नको होते अशा प्रकारचे त्यांची भूमिका वटवली आणि त्या संदर्भात कुणी बोलायला तयार नाही. आणि ह्याच्यातनं कारण नसताना एक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात. हे बरोबर नाही. त्यांना त्यांचं काय भूमिका मांडायची ते त्यांनी मांडावी. आम्हाला आमची भूमिका काय मांडायची असेल ती आम्ही मांडू. जनतेला जी भूमिका पटेल ती जनता त्या भूमिकेचं स्वागत करेल. त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे ना. मग तुम्हाला जर द्रोह वाटतो तर त्याच्यामध्ये केसेस दाखल करा.
हे केस बसती का, नियमात बसते का? छत्रपतींच्या विचारांशी आणि आम्ही काही अजिबात नाही, आम्ही छत्रपतींच्या विचाराशी कदापि जीवात जीव असेपर्यंत आमच्याच्याने द्रोह होणार नाही आणि आमच्या पुढे 10 पिढ्या पण होणार नाही. उगीच त्यांनी काहीतरी, तुम्ही पत्रकार मित्र असंच करता, कुणी एक मिनिट ते काहीतरी म्हणणार आणि दादा काल ते DCM असं म्हणले, आता तुमचं म्हणणं काय? मग मी काहीतरी म्हणणार, मग ते आल्यावर अजित पवार तुमच्या ह्याला असं म्हणले, आता तुमचं म्हणणं काय? अरे हे धंदे बंद करा ना बाबा. आता बेरोजगारी आहे, महागाई आहे, बाकीचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला सगळ्यांना सोडवायचे. मी काल पण त्या ऑलिम्पिकला स्पर्धेला भाषण करत असताना तीच भूमिका मांडली. आता तिथं आम्ही जवळ बसलो, आम्ही बोलत होतो, तरी बाकीच्यांना कुतूहल, अरे हे एवढं जवळ काय बसलेत आणि बोलतात काय, हसतात काय, करतात काय? अरे काय आम्ही काय एकमेकाला मारतच बसावं का? मारामाऱ्या कराव्यात काय? ठीक आहे ना, त्यांचे विचार वेगळे आहेत, माझे विचार वेगळे आहेत, तुमचे सर्वांचे विचार वेगळे आहेत आणि आपल्याला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. फक्त ते विचार मांडत असताना कुठल्याही घटकाला त्याच्यातून तो घटक नाराज होणार नाही, त्यांच्या भावना कुणाच्या दुखावल्या जाणार नाही, त्याच्यातनं कोणाला अपमानित व्हावं लागणार नाही, अशा प्रकारचं पथ्य पाळलं पाहिजे. अशा प्रकारचं तारतम्य हे सर्वच आम्ही राजकीय लोकांनी ठेवलं पाहिजे आणि इतरांना तर त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. अरे काय टीकेची पातळी घसरली, काय कुणावर टीका केली, अशी पातळी फार घसरली करतोय. जाऊ द्या, मुद्दा विचारसरणीचाच आहे. ते हिंदुत्वाचा मुद्दा अजेंडा पुढे रेटू पाहत आहेत, सत्तेचा वापर करतात. तर महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, तो पुरोगामी तो जपणार की नाही? आम्ही पुरोगामी जपण्याच्या करता जीवाजीव असेपर्यंत आमच्याकडनं पुरोगामित्व जपलंच जाईल. दादा आता काय तुला स्टॅम्पवर लिहून देऊ का? वाद थांबत नाहीये. एक महत्त्वाचा मुद्दा हे झालेला आहे की धर्मरक्षक का स्वराज्य. माझं काय म्हणणं आहे, काही कॉन्क्रीट तुम्ही करणार अहो त्याच्या संदर्भातले इतिहास संशोधक जे आहेत, जे इतिहासाचा अभ्यास करतात, जे पूर्वीचे दाखले काढतात, त्याचा हे काही आपलं तुमचं किंवा माझं काम नाही, हे इतिहास संशोधकांचं काम आहे. आणि त्याच्याबद्दल पण अनेक लोकांनी, माझ्या माहितीप्रमाणे अमोल कोल्ह्यांनी त्यांची भूमिका मांडली, जयसिंगराव पवारांनी त्यांची भूमिका मांडली, मला वाटतं विजय चोरमोरनी त्यांची भूमिका मांडली. अनेक लोकांच्या भूमिका हे आपल्या सगळ्यांच्या समोर आलेल्या आहेत. नवीन जनरेशनमधले इतिहासकार आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आता हे जर सगळंच उघडत बसायचं म्हटलं तर पाठीमागच्या काळामध्ये कुणी काय पुस्तकं लिहिली, त्या पुस्तकात काय दाखले दिलेले आहेत, ते काढून कुठं जुन्या कडीला उत आणायचं काम करायचं. आम्हाला आमची भूमिका योग्य वाटते ती आम्ही मांडतोय आणि स्वराज्य रक्षकामध्ये सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यात धर्म पण येतो, त्याच्यात असं काही नाही आहे, त्याच्यात संयम येतो, त्याच्यात स्वराज्य येतं, त्याच्यामध्ये 18 पगड जातीचा विचार केला जातो, त्याच्यामध्ये 12 बलुतेदारांचा विचार केला जातो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बघितल्यानंतर ह्या दोन्ही राजांनी, महापुरुषांनी जे काही सांगितलेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि आज पण 350-400 वर्ष होत आलेली तरी देखील त्यांचा हा इतिहास, त्यांचं तर एकंदरीत शौर्य, जाज्वल्य हे सगळं आपण ऐकल्यानंतर आज पण तुमच्या माझ्या अंगावर शहारे उभे राहतात, हे पण आपण पाहतो. निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून जो विकास निधी मंजूर 269 कोटी रुपये, तर त्याला स्थगिती आहे. नाही, मी त्यांना विचारलं सभागृहामध्ये, ते म्हणतात त्याला स्थगिती दिली नाही. ते म्हणले की आम्हाला तुम्ही त्या काळामध्ये केलेला जो काही प्लॅन आहे किंवा स्मारकाच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत त्याला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असती, त्याची मान्यता दिलेली आहे, त्याला सभागृहाने मान्यता दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपला काय ते तुमचं विधिमंडळ त्यांनी सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे. हे सगळं मान्य करत असताना आता तुम्ही बघा, त्यावेळेस मी पहिला पॅरा वाचून दाखवला, गेल्या 1 वर्ष अजून व्हायचं आहे त्या अर्थसंकल्पाला. मी सुरुवातच त्या दिवशी 11 मार्च होता, महाराजांची जयंती होती आणि ते करून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असं ते लिहिलेलं आहे. त्यावेळेस कुणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. अधिवेशन जवळपास 2-3 आठवडे चाललं, रिप्लायच्या वेळेस पण कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही.
किंवा तुम्ही पत्रकार मित्रांनो पहा, मी ज्यावेळेस बोलत होतो राईट टू रिप्लाय किंवा अंतिम आठवडा प्रस्ताव, त्याही वेळेस कुणी ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतलं नाही. नंतर असं काय घडलं की 2-3 दिवसांनी ह्यांची ट्यूब पेटली का, काय झालं काय यांच्यामध्ये, मला ते काही कळत नाही. जर माझं तिथलं बोलणं तुम्ही बऱ्याचदा बघता, एखादा बोलत असताना नाही कुठला मुद्दा किंवा शब्द पटला तर तिथल्या तिथं सभागृह गोंधळ घालतं, सभागृह थांबतं, समोरनं एकदम नाही तुम्ही हे नाही म्हटलं पाहिजे वगैरे. परंतु अर्थसंकल्प सादर करत असताना पण पिन ड्रॉप सायलेन्स होता. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स निघाल्यात, त्याही कशा निघाल्यात ते आपण बघताय. आणि ह्यांनी मात्र महापुरुषांच्या संदर्भात राज्यपालांच्या पासून यांच्या आमदारांच्या पर्यंत सगळ्यांनी बेताल वक्तव्य केले. अक्षरशः यांनी माफी मागितली पाहिजे असं आम्ही सातत्याने मोर्चे काढले, सगळं काही केलं. आपल्या मराठीत एक म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा. तशाच प्रकारे हा माझा, तुम्ही पत्रकार मित्रांनी सांगा ना, कुठला शब्द हा कुठंतरी कुणाच्या तरी भावना दुखवणार आहे तो सांगा मला, मी ऐकायला तयार आहे. मी शेवटी काय बहुमताचा आदर करणारा एक कार्यकर्ता आहे. दादा, हा वाद थांबताना दिसत नाहीये. जितेंद्र आव्हाडांचं जे काही वक्तव्य आलं होतं मधल्या काळात औरंगजेबाबद्दलचं, परंतु ते एक मिनिट, औरंगजेबाबद्दलचं वक्तव्य आलं होतं ते ताबडतोब त्यांनी मागे घेतलं. बोलत असताना एखादी चूक मी देखील सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त केलेली बघितलंय ना. ज्यावेळेस माझ्या लक्षात येतं की इथं आपण दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, आपलं चुकलेलं आहे, आपण दिलगिरी व्यक्त करतो, विषय संपवतो. तसं जितेंद्र आव्हाडांनी तशा प्रकारची दिलगिरी व्यक्त केली आणि हे तर शहाणे पार औरंगजेबजी म्हणायला लागले. हे कसं चालतं? दादा, हा जो मुद्दा आहे तर येत्या निवडणुकांमध्ये तुम्ही मतदारांपर्यंत पण घेऊन जाणार का? आता तुम्ही हे का आम्ही निवडणुकीच्या निमित्तानं कुठले मुद्दे घेऊन जावेत हे आत्ताच पत्ते ओपन करायला आम्ही काय मूर्ख आहोत काय? आम्ही आमचे पत्ते आत्ता का ओपन करायचे? मग ते समोरचे पण त्या पद्धतीने तयार होतील. कुठलाही राजकीय पक्ष, आमचाच नाही, कुठलाही राजकीय पक्ष, अनेक आपल्या भागामध्ये आपल्या राज्यामध्ये राजकीय पक्ष आहेत, देशामध्ये आहेत, ते कधीच असं आधी कुणी सांगणार नाही. त्या वेळेची परिस्थिती आम्ही बघून आम्ही सगळेजण एकत्र बसून त्याबद्दलची पुढची लाईन ऑफ ऍक्शन ठरवू. देवेंद्र भारतींची महिलांच्या नावाचा वापर जो आहे तो राजकारणासाठी केला जातो, चित्रा वाघ आणि या सगळ्याच्या आम्ही कुणी करत, एक मिनिट, आम्ही करत नाही, ते महिलांचंच चाललेलं आहे. तुम्ही बघा, महिलांचंच चाललेलं आहे. आम्ही त्याच्यात कुणी भाग घेतलाय का? आम्ही तर महिलांना संधी देतोय, परंतु संधी देत असताना त्या संधीचं सोनं करायचं का राख करायची ज्याच्या त्याच्या हातात आहे का नाही? देवेंद्र भारतीची नियुक्ती केलेली आहे स्पेशल सीपी. तर प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे अधिकार आहेत आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.